जय महाराष्ट्र. कशा सगळे बरे येत ना. एक ताई बघा त्यांच्या मुलाला घेऊन आली मला भेटायला. बघा तुम्हाला दाखवू दादा. हे बघा हे पण दादा हायकोर्टला कुठे काय करता का तुम्ही? हायकोर्टात क्लिअर काय बघा एवढं बिचारा संडेला आराम भेटतो तर बायको बिचारी घेऊन त्यांना मला भेटण्यासाठी येते. बघा हे दोन त्यांची पोरं. हाय कर बाबा हाय कर अयो काय नाव ग बाय तुझं? अर्पिता. वाव नाव तर मस्त आहे. तुझं काय ग बाय? तुझं काय? की नाही बोलत जास्त करून एकदम. तुझं नाव काय बाय? रुपाली. कोण ना? रुपाली निरंजन चव्हाण. बघा दादा तुमचं नाव सांगितलं ना. निरंजन चव्हाण. कधीपासून सतावती तुम्हाला? सॉरी कधीपासून सतावती तुम्हाला मला भेटायचं? 2-3 आठवडे झाले. हा मी इकडे आली पनवेलला म्हणून हे दादा बघ दादा सारखी सतावती बिचारी. शेवटी आज एंड केला. चला भावा भेटायला जाऊ. भेटून आला. आली बिचारा. बघा एवढं पाऊस पडतोय धुधू पाऊस पडतो तरी बिचारी मला भेटायला आली. बघा ह्याला म्हणतात प्रेम. थँक्यू सो मच तुम्हाला भेटायला आल्याबद्दल. चला मला भेटायला आली होती. मुलाबाळांना घेऊन आली होती. आपल्या मिस्टर संगती मला भेटायला घेऊन आली होती बिचारी. तर बघायला गेलं ना तर खूप म्हणजे मला खूप भारी वाटलं आणि कुठं ना कुठं दुःख पण वाटलं की बाबा एवढं पावसा पाण्याचं ती ताई मला भेटायला आली. एवढा लांब आली. पनवेला आली म्हणून ती माझी सकाळची तिने लाईव्ह बघितली, दुपारची तिने लाईव्ह बघितली आणि तिने नवऱ्यापाशी जिद्द केली की मला स्मिता सातपुत्यांना भेटायचं, स्मिता सातपुत्याला भेटायचं आहे. तर बिचारी आपल्या नवऱ्याला घेऊन मला भेटायला आली. एवढ्या पावसात 2 पोरं घेऊन आली. खरं सांगते मनापासून मी तिला धन्यवाद बोलते आणि त्या दादाला पण मनापासून मी धन्यवाद बोलते की एवढ्या पावसात पाण्यातसुद्धा मला तुम्ही भेटायला आला. तर खरंच मी सांगते माझे फॉलोअरची मी खूप इज्जत करते आणि आज के बाद मी कधीच कुणाचं मन दुखवणार नाही, कधीच नाही दुखवणार. कारण की माझे फॉलोअर आहेत ना मला खूप प्रेम करतात आणि त्या प्रेमाच्या पोटी मला ते लोक समजून सांगतात की ताई तू असं कर, ताई तू तसं कर. तर खरं सांगते मी तुम्हाला मनापासून धन्यवाद बोलते आणि एवढं तुमचं प्रेम बघून ना मला लय भारी वाटलं, लय म्हणजे लय भारी वाटलं. माझं सगळं दुःख असं वाटतं की सगळं विसरून जावं आणि हे माझ्या फॉलोअर सांगते मला नवीन आयुष्यात जगायचे हा विचार करते मी एकदम. आता ती ताई बाहेर गेलेली, परत तिला काय वाटलं काय माहीत, परत तिने मला आत बाहेर बोलवलं आणि तिने मला परत पैसे देऊन गेली. मला म्हटली की ताई मी तुम्हाला काहीच घेऊन नाही आली, पावसा पाण्याच्या मुलांना मला तुम्ही भेटताय का नाही भेटताय म्हणली. आणि मग म्हणले की मला ना कसं वाटायला लागलं की तुम्हाला तुम्ही म्हणजे मी तो का दादाच्या घरी पण तिचा पाहुणचार मी चांगलाच केला. दादाचं घर असलं काय झालं तरीसुद्धा दादा बोलला की तुला कोणीही भेटायला आलं तर त्यांना तू बरोबर तू त्यांना तू देणार, तू त्यांना जेवण करून खायला घाल, तर काय तुझं जे वाटतं ते कर त्यांना. तर दादाच्या घरी आज पूजा पण होती. तर एवढ्या पावसात ती भेटायला पण आली. आल्यानंतर ती मला भेटून तिचा पाहुणचार चांगला मी केला. ती पण चांगली बोलली माझ्या संग, तिचा मिस्टर पण चांगले बोलले, तिची मुलं पण चांगली बोलली. मग जायच्या वेळेस टाटा बाय बाय केला. मग तिने विचारून मी तिचा व्हिडिओ बनवला आणि मग तिने जायच्या वेळेस बाहेर गेली. त्यानंतर तिला काय वाटलं काय माहीत, मग तिने मला हे 500 रुपये देऊन गेली बिचारी. माहिती आहे विचार करा, हे 500 रुपये देऊन गेली आणि बोलली की मला की तुम्ही माझ्यातर्फे काही ना काही घ्या म्हणून. तर मी खरंच या 500 रुपयाचं का मी तिला नको म्हटलं, मला काही नको, तू मला भेटा आली हेच मला लई मोठं भाग्यशाली आहे मी. पण मी हे का दाखवते की मला सुद्धा आहे ना लोकांना किती प्रेम करतात हे मी जनतेला पण दाखवायचा मी प्रयत्न करते. आणि खरंच मला हे दाखवण्यासाठी मला बाहेर जाऊन 500 रुपये हे दिलं. ती म्हटले की ह्या 500 रुपये तुम्ही काहीतरी घ्या म्हणजे माझ्यातर्फे. मला मोकळं आली तुम्हाला भेटायला मला चांगलं नाही वाटलं, पण खरं तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तर खरं सांगते मला पण त्यांना भेटून खूप छान वाटलं. आणि जरूर नाही की तुम्ही मला भेटायला काही ना काही घेऊन या, मला काही नको, तुम्ही मला आशीर्वाद द्या माझ्या मुलाला, मला माझ्या परिवाराला. तुम्हाला पण माझ्यातर्फे तुम्हाला आशीर्वाद आहे आणि असंच तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर आणि कायमचं बघा मी तुमच्या सांगते राहील. आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा. तर इथनं मी आता छोटी व्हिडिओ बंद करते. चला बाहेर तिकडून वहिनी बघते मी बाल्कनीमध्ये आली व्हिडिओ बनवायला. तर वहिनी दादा बोलतात खरं तुम्हाला खूप मानतात लोक आणि सगळं घरदार मला प्रेम करते ह्यांचं आईचं घरचं सुद्धा दादाच्या घरचं सुद्धा. तर थँक्यू सो मच तुम्ही मला एवढं प्रेम दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभार आहे. असंच प्रेम राहून द्या, कधीही तुमचा प्रेमचा गैरफायदा घेणार नाही, काहीच नाही. आणि कोणतीही गोष्ट मी तुम्हाला खोटं बोलत नाही, बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला गावाचं ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की मला लिहा. कमेंट तुमच्या मला पाहिजे तर तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं काय नाही हे तुमची खऱ्या मनापासून तुम्ही कमेंट, वाईट असो चांगले असो, ह्या व्हिडिओला मला कमेंट खूप पाहिजे त्या. जसं तुम्ही व्हिडिओ बघसाल तसं तुमच्या कमेंट घ्या. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते नक्की सांगा, ठीक आहे. प्लीज कमेंट करायला विसरू नका. एक पहिला लाईक नका करू पण कमेंट करा. मला बघायचं आहे की किती लोक मला प्रेम करतात आणि हा व्हिडिओ कुठवर म्हणजे किती लोकांनी बघितला, म्हणजे हा व्हिडिओ कुठवर जातोय ते तुमच्या गावाचं नाव लिहा, ठीक आहे प्लीज माझ्यासाठी. तर तुम्ही ह्या गावाचं नाव लिहा, हा व्हिडिओ कुठवर जातोय आणि किती लोकांनी बघितला ते नक्की सांगा. तुम्ही लाईक नका करू चालेल मला, पण कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे. चला मग बाय बाय, लव यू. आणि नक्कीच ह्या 500 रुपयाचं मी काय ना काय घेईन आणि तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवेन एकदम मी घेतलं मग, ठीक आहे. चला बाय.